शिवसेनेनं केलेला आरोप खोटा आणि बिनबुडाचा आहे। शौचालयांचं काम मंजूर झालं होतं, मात्र शौचालयं झाली नाहीत। त्यामुळे नकाने गावातील नागरिकांची दिशाभूल करून बदनामी करणाऱ्यांविरोधात मानहानी याचिका दाखल करणार असल्याचा इशारा भाजपच्या माजी महिला व बालकल्याण समिती सभापती निशा पाटील व प्रमोद पाटील यांनी दिलाय। याबाबत आयुक्तांना निवेदन देत त्यांनी नकाने गावातील शौचालयांची माहिती मागवली आहे। गेल्या 2 दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाव गटाच्या वतीनं नकाने गावातील 20 लाखांचं शौचालय चोरीला गेल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं करण्यात आला होता। यावेळी भाजपच्या नेत्यांना आवाहन देखील करण्यात आलं होतं। शिवसेनेच्या या आरोपाला भाजपच्या माजी नगरसेवकांनी कागदपत्र दाखवत उत्तर दिलंय। शौचालयांचं काम मंजूर झालं होतं, मात्र प्रत्यक्षात कोणतंही काम झालं नाही। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावात येऊन पक्षासह भाजपच्या माजी नगरसेवकांची बदनामी केली असं म्हणत बदनामी करणाऱ्यांविरोधात मानहानी दाखल करणार असल्याचा इशारा भाजपच्या माजी महिला व बालकल्याण सभापती निशा पाटील आणि प्रमोद पाटील यांनी दिलाय। नगरसेविका निशा प्रमोद पाटील, नकाने गावाची। माझ्यावर आरोप करण्यात आलेला आहे शौचालयाचे। आदिवासी वस्तीचा शौचालय चौकशीसाठी आम्ही आयुक्त मॅडमसाठी आयुक्त मॅडमच्या ऑफिसात आलो होतो। निवेदन दिलेलं आहे, त्याची माहिती मागवली आम्ही। किती धुळे महानगरपालिकेच्या आयुक्त मंडळानं आम्ही भेटण्यासाठी आलो होतो। विशेष नगरसेविका वंदनाताई, नरेश आप्पा, भगवान आप्पा। तर आम्ही आता जे आमच्या भ्रष्टाचाराचा आरोप केलेला आहे, आपला बंटी पाटील, नानू परदेशी, धीरज पाटील, 20 लाख रुपयाचं आमचं शौचालय नकाऱ्याचा चोरीला गेलेला आहे। फक्त काम मंजूर आहे, त्याचं काम झालेलं कोणतंच नाही। पण बिनबुडाचे जे आरोप करतायत ते सगळे आरोप एकदम चुकीचे आहेत। मॅडमांना चौकशीसाठी आम्ही आदेश केलेले आहेत आणि हा खोटा गुण आम्ही आमच्यावर म्हणजे काही आरोप करायचे त्यांनी वर्क ऑर्डरच्या फायली त्या सगळ्या सोमवारी आम्ही सगळं खरं खोटं करू आणि यांच्यावर मानायचा दावा दाखल करू। आणि असं जर कधी काही असेल तर आम्ही राजकारणातून संन्यासच घेऊ। आम्ही कोणत्याही खोटा आरोपाला म्हणजे बळी जात नाही, जाणार बी नाही। यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका वंदना भांबरे, माजी नगरसेवक नरेश चौधरी आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, लुंबिनी न्यूज, धुळे।